राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. मला वाटतं काल बहुधा मुंबईत एक वाढदिवस साजरा झाला. एक आता नेता किंवा सगळ्यांच्या नेत्याचा संपर्क नेता, त्याला काय उपमा द्यावी मला हे कळालं नाही. पण फार जुन्या काळी वसंत सेना नावाची एक नगरवधू म्हणायची तिला, किंवा आम्रपाली, या नगरवधू होत्या. आणि मग त्यांच्याकडं राज्यातले किंवा इतर राज्यातले मंत्री सेनापती येऊन बसायचे आणि ते सगळं राजकारण तिच्या समोर चालायचं. ती राजकारणात मध्यस्थ असायची, कुणाला जो एकमेकात भांडण लावून द्यायची, कुणाचं भांडण मिटवायचे, अशी सगळी ती भूमिका होती. आणि आता मला वाटतं की महाराष्ट्राच्या काय देशाच्या राजकारणात अशा वसंत सेना किंवा आम्रपाली नव्याने तयार झाल्यात का काय. मला कालचा तो एक मुंबईत फार मोठा वाढदिवस झाला. खरं म्हणजे ज्याच्या मुलीचा वाढदिवस झाला त्या मुलीला दीर्घ आयुष्य, चांगलं आरोग्य लाभावं. आता माहीत नाही त्या मुलगीचं वय काय होतं, कितवा वाढदिवस होता. त्या वाढदिवसापेक्षा त्या माणसाचा दबदबा, रुतबा काय होता हे लक्षात येतं. हा माणूस मूळ महाराष्ट्रातला नाही, पण गेली काही वर्ष या माणसाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा सत्तेतला वावर एवढा जबरदस्त आहे की हा माणूस अगदी मुख्यमंत्र्याला उचलून घेऊ शकतो. मी मागे सुद्धा म्हटलं, असं दृश्य मी माझ्या आयुष्यात पाहिलं ना, की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कुणीतरी अक्षरशः उचलून घेतं. हे लक्षात ठेवा, जी व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि वजनदार मुख्यमंत्र्याला उचलून घेऊ शकते, अख्खं मंत्रालय, अख्ख्या मंत्रालयातले सचिवालय, सगळे अधिकारी, लहान सहान मंत्री, आमदार, त्या माणसाचे जोडे सुद्धा उचलतील ना. कारण त्यांनी पाहिलंय ना, त्यांनी मुख्यमंत्र्याला उचलून घेतलं, असा दबदबा आहे त्या व्यक्तीचा. आणि परप्रांतीयाच्या नावाने सतत ओरड मारणारे नेते सुद्धा त्याच्या मुलीच्या वाढदिवसाला गेलते. बोला आता, सगळ्या पक्षाचे लोक. म्हणून मला कधी कधी वाटतं की आम्ही सामान्य कार्यकर्ते किती मूर्ख आहोत. आम्ही ते एकमेकाचे डोके फोडतो आणि एकमेकाच्या वाढदिवसाला केक भरवतात. मला असं वाटतं वाढदिवस एक निमित्त आहे. विविध पक्षातले लोकांना एकत्र भेटायचं, बोलायचं, आपले त्याला विचाराचं आदान प्रदानच हा शब्द वापरू आपण. कुणाला वर करायचं, कुणाला खाली करायचं, हे सगळं तिथं ठरतं ना. वाढदिवस एक निमित्त आहे. मध्ये एका आमदाराचं मी ऐकलं, ते म्हणले मी उद्धव ठाकरेला लग्नाची पत्रिका द्यायला गेलो आणि 2 तास गप्पा मारल्या. हे मला एक लक्षात आलं की हा आमदार एवढा मोठा आहे की उद्धव ठाकरे त्याच्यावर 2 तास गप्पा मारू शकतो, किंवा उद्धव ठाकरेला आता काही कामच राहील नाही, रिकामा वेळ आहे, 2-2 तास तो गप्पा मारतो. बरं, या लोकांनी महाराष्ट्रासाठी काय केलंय काहीही माहिती नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात यांचा एवढा दबदबा आहे की काहीही करू शकतात. आणि पुन्हा परप्रांतीय, इथं मग ते परप्रांतीय असले तर कुणाला सोवळं ओवळं नसतं, ते सगळं चांगलं आहे. दुसरीकडे मारतं परप्रांतीय. अरे जर ही बनारसची ट्रेन मुंबईत उतरलीच नसती तर मुंबईच्या अख्ख्या भारतीय जनता पक्षाला
याच्या पायाकडे पाहावं लागलं नसतं. आज या माणसाचं भारतीय जनता पक्षात एवढं वजन आहे की तो काही ठरवू शकतो. याचं महाराष्ट्राच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात कवडीचं योगदान आहे. पण काल ज्यावेळेस मी पाहिलं की आदित्य ठाकरे सुद्धा, राज ठाकरे सुद्धा, मुख्यमंत्री सुद्धा कुणी कुणाच्या कार्यक्रमाला जावं हे त्याला स्वातंत्र्य आहे. आम्ही म्हटल्यानं कुणी थांबणार नाही ना आम्ही म्हटल्यानं कुणी जाणार नाही हेही आम्हाला माहिती आहे. पण असं होत असताना सत्तेच्या बाहेर एक सत्ता केंद्र निर्माण होतंय, ते निर्माण करवलं जातंय. कारण असं सत्तेच्या बाहेर एखादं केंद्र ठेवलं म्हणजे आपल्याला सुईच्या माणसाला फायदा मिळवून देता येतो, आपल्या गैरसुईच्या माणसाचं शिरकाण करण्यात येतं. आपण पाद्यपूजा केलेली चालती, पण केसरकर किंवा एकनाथजी शिंदेने महादेवाच्या पिंडीला जरी बेल वाहिले तरी तिथं अशोक खरात उपस्थित होता, याचा बाबरा करता येतो. आपण मात्र जाऊन शंकराचार्याची पाद्यपूजा करू शकता, आपण मात्र जाऊन एखाद्याच्या वाढदिवसाला उपस्थित राहू शकता. आपल्याला कुणीही उचलून कडेवर घेऊ शकतं, हे जगाला दाखवू शकता. मला वाटतं की अशा आधुनिक वसंत सेना पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. धन्यवाद.